विविध मागण्यांसाठी ठाण्यामधून आदिवासींचा लॉंग मार्च निघालेला आहे आणि लॉंग मार्च मुंबईच्या वेशीवर पोलिसांनी अडवल्याची प्राथमिक माहिती आहे। शहापूर येथून मुंबईमध्ये मंत्रालयावर धडक देण्यासाठी हा मोर्चा निघालेला होता आणि हे आंदोलक मुंबईच्या दिशेने जाण्यावर अजूनही ठाम असल्याचं पाहायला मिळतंय। आणि या संदर्भात अधिक तपशील घेत आमचे प्रतिनिधी निकेश शार्दूल आपल्या सोबत आहेत। निकेश, बरीच गर्दी पाहायला मिळते मुंबईच्या वेशीवर, विविध मागण्या आहेत असं म्हटलं जातंय, काय नेमक्या मागण्या आहेत, कशा संदर्भातला हा मोर्चा आहे? नक्कीच श्रद्धा, 14 सप्टेंबरला हा आदिवासी समाजाचा जो मोर्चा आहे तो मंत्रालयाच्या दिशेने म्हणजे मुंबईच्या दिशेने यायला निघालेला होता। आज त्यांचा मोर्चा जो आहे तो ठाण्याच्या वेशीवरती पोहोचलेला आहे आणि पोलिसांनी त्यांचा मोर्चा जो आहे तो अडवून धरलेला आहे। विविध मार्गांसाठी हा आदिवासी समाजाकडून उलगुलान लॉंग मार्च जो आहे तो काढण्यात आलेला आहे। अनेक त्यांच्या मागण्या आहेत, ज्यामध्ये प्रामुख्याने त्यांची जी मागणी आहे ती जात पडताळणी कायदा सुधारणा, समितीच्या पुनर्वसन अधिकार देणे आणि बोगस प्रमाणपत्र रद्द करणे, धनगर बंजारा समाज जो एसटी प्रवर्गाची घुसखोरी करू नये या संदर्भातला हा जो मोर्चा जो आहे, जो लॉंग मार्च जो आहे तो काढण्यात आलेला आहे। पोलिसांनी त्यांची अडवणूक केलेली, मात्र हे सर्व आंदोलक जे आहे ते आंदोलनावरती मुंबईच्या दिशेने जाण्यासाठी ठाम असलेले पाहायला मिळत आहेत। अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेच्या वतीने हा मोर्चा जो आहे तो काढण्यात आलेला आहे। त्यामुळे आता पोलीस आणि हे सर्व मोर्चेकरू यांच्यामध्ये आता वाद होताना देखील काही काळ दिसलेला होता। आता सामंजस्य भूमिका पोलीस त्यांना घ्यायला सांगते, त्यामुळे आता पुढची भूमिका या आंदोलकांची काय असेल हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। श्रद्धा, अधिकची माहिती घेत राहू। धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी निकेश।